पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता कलावज्ञ जीव धरार्थावतारम कलंकं गते ज्योति कामोदेव ग्रंथ कलानिश्चवादा प्रणादक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवं ओम नमो ज्ञानेश्वराय जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास तो हा देवांचाही देव काय कळिकाळाचा भीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा महत्वाचा उत्कृष्ट असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या उपास्य जी दैवता आहे जो भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्म्याचा ते परिचय देत आहे थोडासा पर्याय अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे असा प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे पिंपळगाव मजरा आता मजरा कशामुळे म्हणतात मला इथं बघितले प्रश्न पडलाय बघू आपण नंतर चिंतन करू आहे की नाही पिंपळगाव मजरा या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे चालू असलेला हा नाम यज्ञ सोहळा वर्ष दुसरे बरोबर आहे ना सत्याचे वर्ष दुसरे भागवताचे बरेच झाले वाटते हा भागवताचे 48 अहो काय तप झालंय तुमचं 12 चौक 48 4 तप झाले तुमचे आहे की नाही वर्ष सप्ताहाचे दुसरे समस्त ग्रामस्थ मंडळींच्या अनमोल सहकार्याने चालू असलेला नाम यज्ञ सोहळा आणि या सोहळ्याकरता या सप्ताहाकरता ज्यांचं मार्गदर्शन आहे ते आमचे परम आदरणीय गुरुस्थानी असणारे हरिभक्त परायण आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार कूट चिंतन प्रवक्ते आदरणीय राऊत अण्णा महादेव महाराज राऊत अण्णांनी मला आज्ञा केली फोन केला तुला हे कीर्तन करावं लागेल आणि त्यांच्या आज्ञेला मान देऊन आज तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे